36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील भुसार मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय वर्ष 55 राहणार बोदवड यांचे अपहरण करून भीषण हत्याकांड करून संपवलंय. शनिवारी 27 डिसेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह सोमवारी 29 डिसेंबर रोजी पहाटे चाळीसगाव घाटात आढळून आलाय. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून सिल्लोड तालुक्यातील विविध गावांतील 5 संशयितांना ताब्यात घेतलंय. बोदवड येथील कृषी सेवा केंद्र चालवणारे तुकाराम गव्हाणे हे शनिवारी 27 डिसेंबर रोजी दुपारी आपल्या दुचाकीवरून उडणगाव येथे आलेले होते. तेथील एका व्यापाऱ्याकडून 1 लाख रुपये घेऊन ते घराकडे परतण्यासाठी निघाले. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलेच नाही. कुटुंबियांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यांचा शोध घेतला मात्र शोध लागला नाहीये. तर 1 कोटीच्या खंडणीचा फोन त्यांच्या मुलाला आलाय. दुसऱ्या दिवशी तुकाराम गव्हाणे यांचा मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आलाय. माझं अपहरण झालं असून बसस्थानक परिसरात 1 कोटी रुपये घेऊन ये असं सांगण्यात आलंय. त्यानंतर काही वेळानं पुन्हा काकांना फोनवरून 2 कोटीची मागणी करण्यात आली. या धक्कादायक फोनमुळे अपहरणाचा संशय बळावलाय आणि कुटुंबियांनी तातडीने अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर या घटनेनं गांभीर्यानं अजिंठा येथील पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, उपपोलीस निरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह वडोद बाजार पोलीस आणि गुन्हे शाखेचे 3 पथकांनी तपास सुरू केलाय. CCTV फुटेज आणि मोबाईलच्या लोकेशनच्या मदतीनं तपास शोध घेत असता सोमवारी पहाटे चाळीसगावच्या घाटात त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आलाय. पोलिसांनी या 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर सिल्लोड तालुक्यातील विविध गावांतून हे आरोपी ताब्यात घेतलेत. अजिनाथ उर्फ रखमाजी सपकाळ वय वर्ष 22 राहणार पालोद, वैभव समाधान रानगोते वय वर्ष 22 गोळेगाव, सचिन नारायणराव बनकर वय वर्ष 25 गोळेगाव, विशाल साहेबराव खरात वय वर्ष 23 पानवडोद, दीपक कन्हैयालाल जाधव वय वर्ष 25 लिहाखेड यांना अटक करण्यात आली आहे. तर या 5 जणांनी व्यापाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह घाटात फेकून दिला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून ते नेमकी या हत्येचं नेमकं कारण काय होतं याचा अधिक तपास पोलीस करत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.